ते घ्या. घे घे घे. असू दे. चल चला. तात्या आज बापू बाजारातून कपडे खाऊ आणतील. तात्याला सर्व आणतील. मग काय तात्याची मजाच आहे. ताई बापू कधी येतील? अरे ते बघ आले. जा जा बघ बापू आले, बापू बघ कसं आले, धावतोय. बापू आले. तात्या. बापू काय आणलं माझ्यासाठी? काहीच नाही रे तात्या. अरे अरे ऐक ना. अरे खिशात काहीच नाही तात्या माझ्या. काय आणलंय खिशामध्ये? मी बघू खाऊ आणलाय. पुढच्या वेळेला नक्की आणेल मी. फोन आला. मंगला आत्याचा फोन आहे. हॅलो आई, मी मंगला बोलते. लग्न झाल्यापासून कुणी एकदा तरी आला का मला भेटायला? तुम्ही मला एक फोन सुद्धा करा. अगं ऐकून तरी घे ना. काही नाही ऐकायचं. अगं असं काय करतेस ग पोरी? घरची परिस्थिती तुला ठाव आहे ना. राहू दे आई. एवढं पीक आलं तरी पाठवलात का तुम्ही? पाठवलं असतं तर माझ्या सासऱ्यांना बरं वाटलं असतं. अगं पोरी कळतंय ग सगळं, पण मी काय करू? बाजार भाव पण कोसळला. घरात एक पैसा तरी आहे का? पण तुमच्याकडे पैसा हाच नेहमी अगं महाग. ऐकून तरी घे. अगं अरे देवा. घरात एवढी कामं पडली. हे बघ इथं बसलाय कार्ट. कधी बघल तेव्हा नुसतं गोट्या गोट्या गोट्या. चांगलीच दाखव त्याला. आता कोणती मारू रे? तात्या तात्या काय? जा शेतामध्ये जाऊन बापूला भाकर देऊन ये जा. नाही. अरे ऐक ना, तातीकडे आजारी पडली ना तर काकी आहे तिथं तिची सेवा करते. मला घरातले काम आहेत बाबा. ऐक ना. अरे ऐक की ऐक, बापूला लय भूक लागली असेल. अरे तुला सांगितलं, तुला गोड बोललेलं कळत नाही का? जातोस का? नाही जात का? थांब, तू असा नाही ऐकायचा. तुझा बाप पण बिनकामाचा, तू पण बिनकामाचा. जा म्हणते ना. अरे भाकर घे की जा. माघारी आलास तर दगडच तोडून ठेवी. जेव्हा बघल तेव्हा गोट्या 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 खेळतो. परत आलास तर दगड तोडून ठेवीन. म्हणते ना. पाय उचल पटापटा. नमस्कार काका. नमस्कार. 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 नाग्या आहे का घरात? हाय हाय नाग्या. अरे अरे नाग्या. भूषण बस 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 बस. अरे नाही, अरे ठीक आहे. बस ना बस अरे ना. नाही ठीक आहे. ऐक हा ना. बोल बोल. ते पुंडलिक काका हेच ना? हा हेच ना. ऐक ना. हा ते मी नाही का तुला बोललो तो शहरात जायचं. हा 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 ते पत्ता घेऊन दे ना यांच्याकडून. हा. ओ काका. हो हा भूषण. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. याला शहरात जायचंय. हो. तो तुमचा भाचा आहे ना बंड्या. हा त्याचा पत्ता द्या की याला. हा 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 हा. देतो. हा. एक मिनिट हा भूषण. मोबाईल नंबर पण द्या. हा हो हो. हा 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 नंबर. त्या दिवशी बोललो होतो हो, ना हो, तुम्हाला. आलं लक्षात. हा हा दर हे घे. हा हाच. हा 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 चालेल. चल मी येतो हा. कामात आहे. हा हा चालेल. हा हा भेटू आपण हो हो संध्याकाळी. हो चालेल. धन्यवाद हा काका. बरं, चला ठीक येतो आहे. काका मी. हा का रे भूषण, तूने खरंच ठरवलंय का शहरात जायचं? हो, खरं तर त्याला कारणही तसंच आहे. शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस गेले आता. आपलंच बघा ना, आपण इथे शेतीमध्ये राब 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 राबतो. काय फायदा झाला? म्हणजे सर्वांनीच जर का असं ठरवलं शहरात जायचं तर या शेतीचं व्हायचं काय? उद्या पीक पिकवणारा शेतकरी जर का नाही राहिला तर या देशाचं व्हायचं काय? देशाचा विचार करायला मी एवढा मोठा नाही बापू, पण आज परिस्थिती बदलली बापू. आपण आपल्या घरातली परिस्थिती नाही बदलू शकत तर देशाची काय बदलणार? तसं नाही हो बापू, आम्ही तुमच्या सोबतच आहोत सर्व. शहरात जाणं तर फक्त निमित्त आहे. बापू जातायत तर जाऊ द्या त्यांना. आम्ही आहोत ना बापू तुमच्या बरोबर. ठीक आहे, पण राशील कुठे तू शहरात? तो नाग्याचा भाऊ पुंडलिक चौधरीचा भाचा बंड्या, तोच आमची सोय करणार आहे. ठीक आहे, निघा तुम्ही तिघे. जनार्दना, हो बापू. मंगलासाठी काही पैसे ठेवले होते. असू दे रे बाबा तुझ्याकडे. बरं, ठेव तुझ्याकडे. आपली शेती, आपला संसार सुखाचा व्हावा, माझा तोच ध्यास आहे.
बाळ रंजना, तू सांभाळ आता आहे ना, जण्याची पण काळजी घे, भूषणची पण. सांभाळ ग. ताई, आम्हाला जायचं नाही हो, परिस्थितीमुळे जावं लागतंय आम्हाला. ताई, ताई आम्हाला माफ करा, आम्ही लवकरात लवकर पैसे पाठवतो. ताई, बापू, तुम्हा सगळ्यांना सोडून जातोय, पण नाईलाज आहे, समजून घ्याल ना. ताई काळजी घ्या, येतो आम्ही. चला. काय दिवस आणलेस रे देवा तू आज. आता काय करायचं? किती लोकांना पत्ता विचारला तरी चुकीचाच सांगताय. अरे तुझ्याकडे तो मोबाईल नंबर होता ना त्याचा? नाही हो काका, हा मोबाईल नंबर सुद्धा चुकीचा आहे. बापरे काका, आता काय करायचं? बंड्याच्या भरोशावर आपण शहरात तर आलो आणि तोच भेटला नाही. बघू आपण काहीतरी करू, चिंता नको करू. काका, आपल्याला राहायची सोय काहीतरी केली पाहिजे. हो बघतो काय. किती वेळ असं काकीला घेऊन फिरणार? हो बरोबर आहे, बघू काहीतरी. कुठेतरी बसूया का आपण? कुठे बसणार? अहो माझे पायले दुखायला लागले, इकडे जिनाकडे बसूया का जरा? हो 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 बसूया. चालेल मग बसूया ना. मग बसून घ्या. बस तू बस. काका तुम्ही पण बसा. काकू, खायचं असेल तर कुठे हॉटेलमध्ये सोय करू का? अरे कशाला भूषा, येताना ताईने काहीतरी शिजोरी बांधून दिली, बघ असेल त्यात. बघ असेल. तुला भूक लागली आहे ना, चल तू पहिला खाऊन घे. भूक तर कधीची लागली र, पण घशा खालून अन्न नाही जायचं बघ माझ्या. तुला भूक लागली असेल तर खाऊन घे की, ह्यांना पण दे. आम्हाला पण भूक लागली, पण आम्हाला पण नाही जाणार जेवण. हो नाही जाणार. भूषा, लय हिम्मत करून गाव सोडलं रे, पण इथं आल्यावर कळलं या शहरात कोणी बी आपल्या ओळखीचं नाही. एवढं सोपं नाही आहे रे. काकू, माझी चुकी झाली. नाही मी हट्ट केला म्हणून तुम्ही दोघे इकडे आला. नाही नाही, असा विचार नको करू. अरे तू कशाला रडतोस? होईल समजा ठीक. आता इथवर हिम्मत करून आलोय ना, मग निघेल काहीतरी मार्ग.